सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। विठुनामाची शाळा भरली। किवनसरा पाटील विद्यामंदिरच्या प्रांगणात ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम या जयघोषाने गणेशनगर परिसरात दुमदुमले औचित्य होते। किवनसरा पाटील विद्यामंदिर शाळेत आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या दिंडी सोहळ्याचे हातात भगव्या पताका टाळ घेऊन वारकरी वेशात आलेल्या बालचमूंच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता। विठुरायाच्या नामाचे गजर करीत विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले। कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली। यावेळी शाळेतील सहशिक्षिका प्रज्ञा फुलपगार यांनी विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा हे अभंग त्यांच्या सुरेल आवाजात म्हटले। त्यानंतर इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी दिंडी नृत्य सादर केले। त्यासाठी मार्गदर्शन सहशिक्षिका कृतिका काळे, स्मिता जोशी, स्वाती नांगरे यांनी केले, जे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले। वारी आणि वारकरी तसेच आषाढी एकादशीचे महत्त्व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विश्वेश्वरय्या औंध पुणेचे संचालक पांडुरंग सुपेकर यांनी विशद केले। त्याचबरोबर ते म्हणाले, पूर्वी राम राम म्हणण्याची प्रथा होती। त्यामागील कारण सांगताना ते म्हणाले की प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये राम म्हणजेच विष्णूचा वास असतो, तर राम राम करताना त्या व्यक्तीच्या हृदयातील विष्णूला वंदन असते। वारकरी संप्रदायाबद्दल सांगताना ते म्हणाले की वारकरी एकमेकांच्या पाया पडतात, अर्थात ते लहान मोठा असा भेद मानत नाहीत, त्यांच्यात सर्वांना समान अधिकार असतो। विद्यार्थ्यांना उद्बोधन करताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी संत साहित्याचे वाचन करावे। भक्ती मार्गामुळे अहंकाराचा नाश होतो। भगवद्गीतेतील धर्म या शब्दाचा अर्थ सांगताना ते म्हणाले की धर्म म्हणजेच इति कर्तव्य पारायणता, अर्थात कर्तव्याचे पालन करणे म्हणजेच धर्म होय असे स्पष्ट केले। विद्यार्थ्यांचा धर्म आई वडील गुरु यांच्या आदेशाचे पालन करणे तसेच अध्ययन करणे हा आहे, तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या कर्तव्याचे योग्य प्रकारे पालन करावे असेही ते म्हणाले। यानंतर बालचमूंची दिंडी टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी गणेशनगर परिसरातील मयुरेश्वर मंदिरात येथे गेली। तेथे गणपती व विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेऊन आरती म्हणण्यात आली। मुलांना खाऊ वाटप करून पुन्हा दिंडी वाजत गाजत शाळेत आली। कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका मंजुषा गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगिता गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन प्रमोदिनी बकरे यांनी केले। पाहुण्यांचे आभार मीना जाधव यांनी मानले। सदर कार्यक्रमास ज्येष्ठ उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते नितीन अग्रवाल उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी शिरूर तालुका उपसंपादक शकील मनियार।